श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत भारतीय छात्र संसदेच्या देशभरातील आमदारांसाठी पुण्यात 2 दिवसांच्या राष्ट्रीय विधायक संमेलनाचं आयोजन, पुण्यात उद्योगांना जर कोणी त्रास दिला तर मकोकाची कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचा इशारा, हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक 2025 स्पर्धेचं नुकतंच पुण्यात आयोजन, सेवा भवन दौडमध्ये 1200 धावपटूंनी दिला रन फॉर किडनीचा संदेश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पुण्यातील सेवा भवन या प्रकल्पाच्या वतीनं आरोग्यविषयक कार्यक्रमाचं आयोजन, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर डीजी यात्रा या चेक इन प्रणालीचं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण, 11व्या गानसरस्वती महोत्सवाचं पुण्यात आयोजन आणि प्रयागराज महाकुंभ मेळ्यात महागर्दीच्या नियोजनाचा वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याकडून आढावा. पुण्यातील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीनं आयोजित 14व्या भारतीय छात्र संसदेचं तसंच देशभरातील आमदारांसाठी 2 दिवसांच्या क्षमतावृद्धी कार्यक्रमाचं आयोजन MIT विश्वशांती विद्यापीठात करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, संयोजक डॉ. राहुल कराड आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संमेलनात दूरस्थ माध्यमातून मार्गदर्शन केलं. देशात परिवर्तनासाठी लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनात बदल झाला पाहिजे, त्यासाठी हे संमेलन महत्वाचं आहे. गुणात्मक परिवर्तनानंच लोकशाही सक्षम होऊन राष्ट्र प्रगतीपथावर जाईल असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. विधिमंडळात कायदे करताना त्यामध्ये तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजे, तसंच जनतेशी संवाद आणि विधिमंडळाचं कामकाज यामध्ये संतुलन ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील सर्वपक्षीय आमदारांकडे यावेळी व्यक्त केली. फडणवीस म्हणाले, मुझे कोई बोल दे कि कोई नई चीज सीखने को मिलेगी तो मैं वहां पर बैठकर घंटों बैठकर उस चीज को सीखने का प्रयास करता हूं, क्योंकि जिस दुनिया में हम लोग हैं ये दुनिया टेक्नोलॉजी बदल रही है. टेक्नोलॉजी ने जिस प्रकार से हमको घेरा है और अब भारत जैसा देश जहां गांव गांव तक स्मार्टफोन पहुंच गया, वहां पर आप टेक्नोलॉजी को दरकिनार नहीं कर सकते. आज हमारे देश में भी चुनाव में गांव गांव के यूट्यूबर्स जिस प्रकार का नरेटिव तैयार करते हैं, तो ये जो टेक्नोलॉजी ने हमारे, ये विशेष रूप से इसलिए कह रहा हूं कि 2020 में हम दुनिया के सबसे युवा देश बने. दुनिया की सबसे ज्यादा युवा पॉपुलेशन हमारे पास, हमारे डेमोग्राफी में आज हम देख सकते हैं कि 18 से 35 साल वाला जो एक सेगमेंट है ये सबसे बड़ा है. अब ये सिर्फ अपने मोबाइल को देख रहे हैं और उससे नरेटिव तैयार हो रहा है. हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक 2025 स्पर्धेचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मान्यवर आणि राज्यातील प्रथितयश मल्ल आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी उपस्थित पैलवान आणि कुस्तीप्रेमींबरोबर संवाद साधला. कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. आपल्याकडे आखाड्यांची एक मोठी परंपरा आहे. अनेक पैलवान यातून तयार होतात. ही परंपरा पुढे नेण्यासाठी कुस्ती चषक सारखं आयोजन गरजेचं असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यामध्ये पिंपरी चिंचवड नवीन पोलीस आयुक्तालय, पुणे पोलीस अधीक्षक कार्यालय, पिंपरी इथं मध्यवर्ती अग्निशामक केंद्र अशा विविध विकास कामांचा समावेश आहे. पुणे जिल्हा औद्योगिक उत्पादनासाठी ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण आवश्यक आहे. इथून पुढे उद्योगाला जर कोणी त्रास दिला तर तो खपवून घेतला जाणार नाही, त्यावर मकोकाची कारवाई केली जाईल असा इशारा फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिला. ते म्हणाले,
या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची. उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. सेवा भवन या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे नुकतंच पुण्यात सेवा भवन दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 1200 धावपटूंनी सहभागी होत रन फॉर किडनी हेल्थ हा संदेश दिला. युवकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य होतं. सेवा भवन दौडच्या 10 किलोमीटर गटात आशुतोष पात्रा विजेता ठरला. सेवा भवन दौड या उपक्रमापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आल्याचं समितीचे कार्यवाह प्रमोद गोरे यांनी सांगितलं. सेवा भवन प्रकल्प समितीच्या अध्यक्ष डॉ. स्वाती बेलसरे, कार्यवाह पलाश देवळणकर, सहकार्यवाह उमा जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश उभे आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पुण्यातील सेवा भवन या प्रकल्पात निःशुल्क स्वास्थ्य सल्ला आणि समुपदेशन केंद्र चालवलं जातं. याशिवाय अल्पदरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे. सेवा भवन प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी प्रकल्पाच्या कामाची आकाशवाणीला माहिती दिली. ते म्हणाले, आपण 4 मोठे उपक्रम राबवतो. पहिला उपक्रम जो आहे तो आपला डायलिसिस सेंटर आहे. पुण्यामध्ये एरंडवणे परिसरात आपला हा जो काही सेवा भवन प्रकल्प आहे याच्या आसपास बरीचशी हॉस्पिटल्स आहेत. आपल्या इथे डायलिसिस सेंटरचा मध्ये 18 बेडचे डायलिसिस आहे. त्याच्यामध्ये अत्यल्प दरामध्ये म्हणजे 1350 रुपयामध्ये आपण फक्त हा डायलिसिस घेतो. आणि रुग्ण जे आहेत त्यांना एका महिन्यामध्ये 2 वेळा 3 वेळा असं डायलिसिस घ्यावं लागतं. तर जास्तीत जास्त गरजू जे रुग्ण आहेत की ज्यांना हा खर्च परवडणार नाही, तर या रुग्णांपर्यंत आपला हा प्रकल्प पोहोचावा यासाठी आपण हा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. डायलिसिस बद्दल जर आपण माहिती बघितली तर प्रत्येक डायलिसिसला लागणारी एक डायलायझर आणि एक ट्युबिंग असतं की जी रिपीटेडली वापरलं जातं की ज्याच्यातनं कंटॅमिनेशन किंवा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्ती असतात. सेवा भवन प्रकल्पामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय असा घेतला की ज्याच्यामध्ये डायलायझर आणि ट्युबिंग हे एकदाच वापरली जाते. त्याच्यामुळे जो रुग्ण आहे त्याचं 1 दिवसाचा कालावधी जो आहे आयुष्याचा तो वाढू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी जास्ती जरी खर्च येत असेल आपल्याला तरी आपण समाजातल्या आपल्या सर्व चांगल्या घटकांमधनं हा निधी संकलन करतो आणि ह्याच्यातनं आपण हे डायलिसिस सेंटर चालवतो. आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 3500 डायलिसिस आपल्या इथे झालेले आहेत. दुसरा उपक्रम जो आहे ते डॉक्टर आनंदीबाई जोशी रुग्ण निवास. पुण्यामध्ये हॉस्पिटल्समध्ये येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे येण्याचं प्रमाण खूप आहे. असं लक्षात आलं की जेव्हा नातेवाईक आणि रुग्ण इथे येतात, रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतो तर नातेवाईकाची राहण्याची सोय नसते. तर अशा वेळेस ते जे नातेवाईक असतात किंवा रुग्ण असतात 8 दिवस 10 दिवस जर त्यांना इथे काही उपचार घेण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी आपण अल्प दरामध्ये इथे सोय केलेली आहे. ज्याच्यामध्ये अगदी माफक दरामध्ये आपण या लोकांचा राहण्याची सोय त्याच्याबरोबर त्यांची जेवणाची सोय अशी 300 रुपये पर पर्सन पर डे या हिशोबाने आपण घेतो. त्यामुळे आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 5,000 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इथे राहून गेलेले आहेत. तिसरा जो मोठा उपक्रम आपला आहे की जो आपण काउन्सिलिंग सेंटर किंवा समुपदेशन केंद्र आपण इथे चालवतो. किडनी, कॅन्सर, थॅलेसेमिया किंवा या संदर्भात असणारे जे काही आजार आहेत तर याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत पण ज्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तर ह्या सगळ्याचा डेटाबेस आपण इथे चांगल्या प्रमाणात केलेला आहे. किंवा बऱ्याचशा संस्था आहेत, बरेचसे ट्रस्ट आहेत की जे अशा प्रकारच्या रुग्णांना मदत करतात. तर यासाठी आपण इथे चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग सेंटर केले. चौथा जो उपक्रम आहे याच्यामध्ये आपण असं केलं की आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे. वेगवेगळ्या विषयाचे ट्रेनिंग प्रोग्राम असतील तर ते आपण इथे कंडक्ट करतो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर डीजी यात्रा या चेक इन प्रणालीचं लोकार्पण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. डीजी यात्रा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतची प्रक्रिया सुलभ, सहज आणि सोपी झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या रांगात टळणार असून वेळेची बचत होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला गानसरस्वती महोत्सव नुकताच पुण्यात झाला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना सांगीतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाचं हे 11वं वर्ष आहे. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवर तसंच नवोदित गायक तसंच वादकांनी आपली कला सादर केली. यावेळी मान्यवरांच्या परिसंवादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश परदेशातून कोट्यवधी भाविक, अभ्यासक, तज्ज्ञ हजेरी लावत आहेत. भक्तिभाव तर आहेच, पण इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दीचं व्यवस्थापन, संगम स्थळावरील विविध स्तरावरील नियोजन, कोट्यवधी यात्रेकरूंची राहण्याची व्यवस्था या संदर्भातील माहिती गोळा करून संशोधन करण्यासाठी तिथे जाऊन प्रत्यक्ष काम करून आलेला पुण्यातील वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाचा विद्यार्थी वरद गायधनी यानं आपले अनुभव आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केले. तो म्हणाला, महाकुंभाच्या आयोजनासाठी तात्पुरत्या शहराची उभारणी करण्यात आली आहे. ह्या कुंभनगरीत 30 पॉन्टून पूल बांधण्यात आले आहेत, जे विविध क्षेत्रांना जोडतात. 480 इसवी पूर्वमध्ये युरोपमध्ये प्रथम वापरला गेलेल्या 2500 वर्षांपूर्वीच्या जुन्या पर्शियन तंत्राने प्रेरित होऊन हे तयार करण्यात आले आहेत. हे पूल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले काळ्या लोखंडाच्या कॅप्सूलचे वजन प्रत्येकी 5 टन आहे. गंगा नदीवर पसरलेले हे पूल भाविकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रात वावरणे अधिक सोपे करतात. कुंभनगरीतील एकंदर 25 विविध विभागांमध्ये तंबू आणि राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. या प्रत्येक भागात पाणी, वीज तसंच स्वच्छतागृह अशा पायाभूत सुविधांची पूर्तता अतिशय नियोजनबद्ध रीतीने करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी एकंदर 55,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 15,000 स्वच्छता कर्मचारी उत्तर प्रदेशातील विविध भागातून या ठिकाणी कामासाठी आले आहेत. कुंभमेळ्याचा कालावधी लक्षात घेता या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी तात्पुरत्या शाळांची उभारणी करण्यात आली आहे. प्रशासकीय सेवांव्यतिरिक्त खाजगी आखाडे, मठ आणि आश्रमांकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. कोणत्याही मोठ्या शहरात सुविधा पुरवण्यासाठी लागणारी व्यवस्था प्रयागराजमधील छोट्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने पुरवल्या जात आहेत. कुंभमेळ्याचा परिसर वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केले असल्याने एकपदरी पायी व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, अग्निशमन दल, सीमा सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा सुरक्षा पोलीस आदी सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत. कुंभक्षेत्र प्रशासन प्रमुख स्थानांवर AI तंत्रज्ञानासह गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. डिजिटल गॅजेटच्या युगात श्रद्धेचा हा मेळा पारंपरिक आध्यात्मिक वारसा तर जपतो आहेच, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. सर्व स्तरांवर प्रशासकीय व्यवस्था चोख असल्याने हा कुंभमेळा अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी. संकलन होतं शिवराज सणस, सीमा चोरडिया, नितीन जळूकर आणि मंजुषा गायधनी यांचं. तर तंत्रसहाय्य आणि निवेदन होतं रश्मी भास्करवी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.